काय म्हणले बघा, कन्सिडर लॉंग युनिफॉर्मली चार्ज सिलेंडर हॅव कॉन्स्टंट have constant volume charge density lambda. Is it clear? म्हणजे व्हॉल्यूम डेन्सिटीला ऍक्च्युली फॉर्म्युला काय असतोय? सिग्मा. सिग्मा पण यांनी काय म्हटलंय? लॅम्बडा. ठीक आहे, लॅम्बडा तर लॅम्बडा. बट बेसिक फॉर्म्युला काय याचा? चार्ज अपॉन एस चार्ज अपॉन व्हॉल्यूम, कारण ही व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आहे. मग ही बॉडी कुठली आहे? सिलेंडर. मग सिलेंडरचं व्हॉल्यूम काय येते? सिलेंडर हे सर्क्युलर. इज इट राईट? बरोबर. सिलेंडर इज सर्क्युलर. मग सर्क्युलर सिलेंडर गेटिंग एनीवन ऑफ रेडियस आर आणि याची लेंथ आपण जर एल म्हटलो तर व्हॉल्यूम काय द्यायचं? डिवाइड व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय येणार? सरफेस एरिया म्हणलेलं नाही, व्हॉल्यूम म्हटलंय. पाय आर स्क्वेअर इंटू वॉट? एल. बरोबर. गेटिंग एनीवन? So from that, as lambda, three म्हणजे lambda and radius r. In term of lambda q find केलं. q काय आलं मग? In term lambda q is lambda pi r square l. Is it right? Pi r square l. हे कळालं काय ना? आता विचारलंय काय त्यांनी? For a point inside the cylinder, for the point inside cylinder, there's electric field intensity directly proportional to. Okay? By Gauss law, a closed integration of phi ds is what? Q by epsilon naught. हा. हा. आता ऐका. प्लस यामध्ये डीएस इंटिग्रेशन ऑफ डीएस कळते का सगळ्यांना? एव्हरीवन हे आपण डिराईव्ह केलंय. आता ह्यांची रिक्वायरमेंट काय? इन टर्म ऑफ लॅम्बडा आपण ते डिराईव्ह करायला पाहिजे. ही रिक्वायरमेंट होती यांची. म्हणून आपण लॅम्बडा फाइंड केलं. किती? ओके. तर इन टर्म ऑफ लॅम्बडा हे क्लिअर होतं सगळ्यांना? लॅम्बडा चार्ज डेन्सिटी असं म्हटलंय नाही. इज इट राईट? म्हणून लॅम्बडाची व्हॅल्यू इन टर्म क्यूची व्हॅल्यू इन टर्म ऑफ लॅम्बडा फाइंड केली. लॅम्बडा म्हणजे व्हॉल्यूम म्हटले, चार्ज अपॉन व्हॉल्यूम. इज इट राईट? म्हणून क्यू अपॉन पाय आर व्हॉल्यूम एरिया इंटू वॉट? लेंथ. ओके. सो दॅट इज लॅम्बडा. हे पहिल्यांदा हे क्यू बाय एप्सिलॉन आयतच लिहितो. ओके. इज इट क्लिअर? आता ऐका, इथं चुकलं आपलं. फाय डीएस नाही, इट इज
5 days नसते, हे काय असतंय? EDS. It is EDS. EDS. क्लिअर एव्हरीवन? ओके, आता डीएस किती असते? सरफेस एरिया सिलेंडरचा. सर्कम्फरन्शियल एरिया लेंथ 2 पाय आर इंटू लेंथ एल. आपण इन टर्म ऑफ लॅम्बडा क्यू फाइंड काय केलाय? लॅम्बडा पाय आर स्क्वेअर एल बाय एप्सिलॉन नॉट. इज इट राईट? मग कॅन्सल काय होणार बघा? पायला पाय गेट कॅन्सल, 1 आर गेट कॅन्सल, एल गेट कॅन्सल. त्यामुळे इंटेन्सिटी काय आली? इन टर्म ऑफ व्हॉल्यूम लॅम्बडा इंटू व्हॉट? आर डिवाइड बाय इन टर्म ऑफ व्हॉल्यूम माइंड केलं. इज इट राईट? लॅम्बडा यामध्ये व्हॉल्यूम आहे. गेटिंग एनीवन? विच इज क्यू अपॉन पाय आर स्क्वेअर एल. हे कळालं? हा, म्हणजे विचारलंय काय मग आता? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? सो ई proportional to R. Option? Yes, option is B. प्रॉब्लेम डिफिकल्ट होता. त्यामध्ये तुम्ही रीड करायला पाहिजे काय? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आपण फॉर्म्युला डिराइव्ह काय केला? ईचा लॅम्बडा अपॉन 2 पाय आर एप्सिलॉन नॉट असा डिराइव्ह केलाय, बरोबर आहे ना? म्हणजे बाय दॅट ई प्रपोर्शनल टू व्हॉट? इन आर एस टू -1. बट ह्यामध्ये लॅम्बडा काय दिलंय? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी रिक्वायरमेंट काय होती? आपल्याला लॅम्बडा फाइंड करायला पाहिजे, क्यू फाइंड करायला पाहिजे इन टर्म ऑफ व्हॉट? लॅम्बडा. लॅम्बडा इज चार्ज अपॉन व्हॉल्यूम, म्हणून व्हॉल्यूम यूज केलं. हे कळालं? मग जर प्रॉब्लेम मध्ये लॅम्बडा व्हॉल्यूम चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आपण लॅम्बडा मध्ये डिराइव्ह केलं आणि ई इज प्रोपोर्शनल टू व्हॉट? आर. इज करेक्ट ऑप्शन. अंडरस्टूड? हा प्रॉब्लेम कळाला? अवघड होता फार. गॉट इट? बाकीचे प्रॉब्लेम